Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 6th standard, today we are going to learn the wild boar and the fox pointers, all questions and answers. Activity number first. Listen to the story carefully. As you listen, take only those words that appear in the story. गोष्ट लक्षपूर्वक ऐकायची आहे आणि ऐकत असताना फक्त गोष्टीत आलेल्या शब्दांवरती टिकमार्क जे आहे म्हणजे बरोबरची खूण जी आहे तर ती आपणास करावायची आहे. आता वाईल्ड आणि माइल्ड या शब्दांपैकी कोणता वर्ड या स्टोरीमध्ये आलेला आहे तर वाईल्ड हा वर्ड आलेला आहे म्हणून या ठिकाणी टिकमार्क येणार आहे. ओर आणि बोर यामध्ये बोर हा वर्ड आलेला आहे. ऑक्स, बॉक्स, फॉक्स यामध्ये फॉक्स हा वर्ड आलेला आहे. डार्क, बार्क, बार्क हा वर्ड आलेला आहे. गन, फन या स्टोरीमध्ये वर्ड फन हा आलेला आहे. सॉ, रॉ यामध्ये सॉ हा वर्ड आलेला आहे. प्लीज, टीज, टीज हा वर्ड या स्टोरीत आलेला आहे. टॉक, वॉक यामध्ये वॉक हा वर्ड आलेला आहे. पे, डे यामध्ये डे हा वर्ड आलेला आहे. वर्ड, वर्क यामध्ये वर्क हा शब्द जो आहे तर तो आलेला आहे. हार्ड, कार्ड यामध्ये हार्ड हा वर्ड या स्टोरीमध्ये आलेला आहे. ओंट, वॉन्ट यामध्ये ओंट हा वर्ड आलेला आहे. चान्स आणि डान्स यामध्ये चान्स हा वर्ड या स्टोरीमध्ये आलेला आहे. अशा पद्धतीने आपणास ही ॲक्टिव्हिटी फर्स्ट जी आहे तर ती कंप्लीट करावायची आहे. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 2. फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर ऑन पेज 7. पाठ्यपुस्तक पान 7 वरील चित्रात पुढील गोष्टी शोधायच्या आहे व चित्रात त्यांच्या नावाची लेबले जी आहेत तर ती आपणास लावायची आहेत. आता कोणकोणते लेबल्स आपल्याला लावायचे आहेत? अ वाईल्ड बोर, टस्क अँड अ ट्री ट्रंक. बघा या चित्रामध्ये हिअर इज अ वाईल्ड बोर, हा वाईल्ड बोर आहे म्हणजे रानडुक्कर आहे म्हणून या ठिकाणी आपण वाईल्ड बोर हा वर्ड जो आहे तर तो लिहिलेला आहे. देन हिअर इज अ टस्क म्हणजे हे सुळे आहेत म्हणून या ठिकाणी टस्क हा वर्ड जो आहे तर तो आपण लिहिलेला आहे. आणि त्याचबरोबर झाडाचा जो काही ट्रंक आहे, अ ट्री ट्रंक, हा झाडाचं जे काय आहे खोड आहे तर हा ट्री ट्रंक जो आहे तर तो वर्ड आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 3. लिसन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स ओरली यूजिंग ओनली वन वर्ड ऑर फ्रेज. काळजीपूर्वक ऐकायचं आहेत आणि प्रश्नांची उत्तरं तोंडी स्वरूपामध्ये एका शब्दामध्ये किंवा शब्दसमूहामध्ये द्यायची आहेत. आता नंबर 1. वन डे अ वाईल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. एक दिवस एक रानडुक्कर आपल्या सुळ्यांना त्या सालीवरती घासून धार लावत होते. आता यावरती क्वेश्चन आहे, व्हॉट वॉज द बोअर डुईंग. रानडुक्कर काय करत होते? त्याचं आन्सर आहे शार्पनिंग हिज टस्क. त्यानंतर नंबर 2. ही वॉज डुईंग इट केअरफुली. तो अतिशय काळजीपूर्वक करत होता आणि प्रश्न विचारलेला आहे हाऊ वॉज ही डुईंग इट. तो ते कसं करत होता? एका शब्दात त्याचं उत्तर येणार आहे केअरफुली. नंबर 3. डिअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. त्याच जंगलामध्ये एक कोल्हा राहत होता. प्रश्न आहे हू लिव्ड इन द सेम फॉरेस्ट. त्याच जंगलात कोण राहत होतं? त्याचं आन्सर येणार आहे अ फॉक्स. नाव नंबर 4. व्हेन द फॉक्स सॉ द वाईल्ड बोर ही डिसाइडेड टू टीज हिम. जेव्हा या कोल्ह्याने त्या रानडुकराला बघितलं त्याने त्याला चिडवायचं ठरवलं. आता क्वेश्चन आहे हू सॉ द वाईल्ड बोर. रानडुकराला कोणी बघितलं अँड व्हॉट डीड ही डिसाईड टू डू आणि त्याने काय करायचं ठरवलं? त्याचं आन्सर येणार आहे अ फॉक्स. पहिल्या प्रश्नाचं आन्सर येणार आहे अ फॉक्स. हू सॉ द वाईल्ड बोर. ते वाईल्ड बोर जे आहे रानडुक्कर जे आहे तर ते कोणी बघितलं तर फॉक्सने बघितलं. आणि पुढचा जो क्वेश्चन आहे व्हॉट डीड ही डिसाईड टू डू. त्याने काय करायचं ठरवलं तर त्याचा आन्सर आहे डिसाइडेड टू टीज हिम. त्याला चिडवायचं ठरवलं.
आता नंबर 5, बट द बोअर डीड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. पण रानडुकराने त्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. आणि क्वेश्चन आहे, डीड द बोअर पे एनी अटेन्शन टू हिम. रानडुकराने त्याकडे लक्ष दिलं का? त्याचं आन्सर येणार आहे नो, ही डीड नॉट. नाही, त्याने लक्ष दिलं नाही. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 4, मॅच द वर्ड्स ऑर फ्रेजेस इन ए अँड बी विथ रेफरन्स टू द स्टोरी. गोष्टीच्या संदर्भात ए आणि बी मधील शब्द किंवा शब्दसमूहांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. आता ए आणि बी या शब्दसमूहांच्या जोड्या ज्या आहेत तर त्या आपणास जुळवायच्या आहेत. त्या जोड्या अशा पद्धतीने जुळतील ते आपण बघू. लुक फॉर याची जोडी जी आहे तर ती अ चान्स याबरोबर जुळेल. मेक फन ऑफ याची जोडी जी आहे तर ती अदर ॲनिमल्स बरोबर जुळेल. शार्पन याची जोडी जी आहे तर ती टस्क याबरोबर जुळेल. आणि नंबर 4, पे अटेन्शन टू याची जोडी द फॉक्स याबरोबर जुळेल. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 5, द फॉलोइंग स्पीचेस शो अप द नेचर ऑफ द स्पीकर. गेज द स्पीकर द वाईल्ड बोअर ऑर द फॉक्स. पुढील संवाद जे आहे किंवा बोल जे आहेत तर हे बोलणाऱ्याचे स्वभाव दर्शवतात. बोलणारा रानडुक्कर आहे की कोल्हा आहे याचा तर्क करायचा आहे. आता फर्स्ट, आय हॅव इन्व्हायटेड सम फ्रेंड्स फॉर अ पार्टी धिस इव्हनिंग. आय मस्ट टायडी अप द हाऊस बिफोर 4 PM. आता यामधून आपल्याला कोणाचा स्वभाव व्यक्त होतो तर त्याचा आन्सर आहे द बोअर. नाउ नेक्स्ट, आय हॅव टू कॅच अ 7 AM ट्रेन टुमारो. मला उद्या सकाळी 7 वाजता ट्रेन पकडायची आहे. आय नीड टू पॅक माय बॅग टू नाईट. आज रात्रीच मला माझी बॅग जी आहे तर ती पॅक करावी लागेल. यातून कोणाचा स्वभाव लक्षात येतो तर द बोअर. नेक्स्ट, दीज अँट्स आर सो स्टुपिड. या मुंग्या फारच मूर्ख आहेत. ऑल द टाइम दे आर बिझी कलेक्टिंग फूड. त्या नेहमीच त्यांचा अन्न गोळा करत असतात. हा स्वभाव आपल्याला द फॉक्सचा नेचर जे आहे, स्वभाव जो आहे तर तो आपल्याला त्यावरून लक्षात येतो. त्यानंतर नेक्स्ट, सिस्टर थँक्यू फॉर द लाडूज. नाव गिव्ह मी अ हॅमर सो दॅट आय कॅन ब्रेक देम. त्याचं आन्सर येणार आहे द फॉक्स. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 6, लर्न द फॉलोइंग इडियम्स अबाउट ॲनिमल्स. प्राण्यांविषयीच्या पुढील वाक्प्रचारांचा अभ्यास करा. आता नंबर 1, ॲज स्ले ॲज फॉक्स. कोल्ह्यासारखा लबाड. नंबर 2, ॲज क्वाईट ॲज अ माऊस. उंदरासारखा शांत किंवा गप्प. नंबर 3, ॲज ब्रेव्ह ॲज अ लायन. सिंहासारखा शूर. नंबर 4, ॲज स्टबर्न ॲज अ म्यूल. खेचरासारखा हट्टी. नंबर 5, ॲज स्ट्रॉंग ॲज ऑक्स. बैलासारखा बलवान किंवा सशक्त. नंबर 6, ॲज फ्री ॲज अ बर्ड. पक्षासारखा मुक्त किंवा स्वतंत्र. नंबर 7, ॲज बिझी ॲज बी. मधमाशीसारखा कामात व्यग्र किंवा व्यस्त. नंबर 8, ॲज स्लो ॲज अ स्नेल. गोगलगाईसारखा मंद किंवा धीमा. नंबर 9, ॲज प्राऊड ॲज अ पीकॉक. मोरासारखा गर्विष्ठ किंवा अहंकारी. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 7, फाइंड ॲट लिस्ट 3 सुटेबल ऑब्जेक्ट्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग ॲक्शन वर्ड्स. पुढील क्रियापदांसाठी प्रत्येकी निदान 3 योग्य वस्तू ज्या आहेत तर त्या शोधायच्या आहेत. म्हणजे जो काही ॲक्शन वर्ड आहे या ॲक्शन वर्डसाठी आपल्याला कमीत कमी 3 जे आहेत तर ते ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तू ज्या आहेत तर त्या लिहायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, शार्पन, नीफ, अ पेन्सिल, अ पेअर ऑफ सीझर्स, टस्क, युअर माइंड. आता राईट या वर्डसाठी आपणास काही ऑब्जेक्ट्स जे आहेत तर ते लिहायचे आहेत. अ लेटर, अ स्टोरी, अ बुक. आता डेकोरेट या ॲक्शन वर्डसाठी ऑब्जेक्ट्स लिहायचे आहेत. अ स्टेज, अ होम, अ हॉल. आता पेंट, अ पिक्चर, वॉल्स, अ बॉक्स. ड्रॉ, अ लाईन, अ पिक्चर, अ मॅप. प्ले
cricket, games, trick, mischief. Open, the door, your mind, a shop. Close, the eyes, the windows, the umbrella. Wash, clothes, the mouth, the dirt. Polish, the shoes, the belt, your knowledge. Throw, the leftover, a stone, a ball. Catch, a ball, this mango, a train. Break, the rule, a stick, a bottle. Pour, tea, drinks, water. Fill, a bucket, a drum, a stomach. Cut, an apple, a finger, a paper. Join, the circle, lines, both ends. Find, a way, a solution, the address. Hold, a paper, a mat, a blanket. Measure, the length, the height, the area. Repair, the umbrella, the shoes, the machine. Now activity number 8. Try to think of different answers to the following why questions. Write down at least 2 of them in English. पुढील why प्रश्नांची वेगळी उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. निदान 2 प्रश्नांची इंग्रजी उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. आता एक्झाम्पल बघा. why ने सुरू होणारा क्वेश्चन आहे why आर यू रीडिंग दिस स्टोरी. आता एक्झाम्पल आय लाईक इट. तुला ही गोष्ट वाचायला का आवडते? आय लाईक इट, मला ती आवडते. इट्स इंटरेस्टिंग, ती फार इंटरेस्टिंग आहे. आय एम रीडिंग इट बिकॉज इट्स फनी. आता अशाच पद्धतीने आपल्याला वेगवेगळी उत्तरं द्यायची आहेत. नंबर 2, व्हाय आर यू क्राईंग. याचा आन्सर आहे आय एम हंग्री, आय हॅव लॉस्ट माय बुक. आता क्वेश्चन 3, व्हाय आर यू लाफिंग. तू का हसत आहे? त्याचा आन्सर आहे इट इज माय हॅबिट, ती माझी सवय आहे. नंबर 2, आय हर्ड अ फनी जोक. मी एक विनोद ऐकला, जोक ऐकला. नंबर 4, व्हाय आर यू सिटिंग ऑन द टेबल. तू टेबलवरती का बसला आहे? त्याचा आन्सर दिस इज माय टेबल, हा माझा टेबल आहे. अँड नंबर 2, आय फील लाईक अ किंग हिअर. मला या ठिकाणी राजासारखं वाटतं. नाव क्वेश्चन 5, व्हाय आर यू शाउटिंग. तू का ओरडत आहेस? त्याचा आन्सर आय शॅल शाउट व्हेनेवर आय लाईक टू शाउट. नंबर 2, आय एम शाउटिंग बिकॉज पीपल शुड लुक ॲट माय फॅन्सी ड्रेस. आता क्वेश्चन 6, व्हाय आर यू इटिंग सो फास्ट. त्याचा आन्सर आहे आय वॉन्ट टू विन रनिंग रेस. अँड नंबर 2, आय एम इटिंग फास्ट बिकॉज आय विश टू ग्रो फास्ट. Activity number 9. Read the situation and answer. Guess the why question that Akshay asked. A, B आणि C मधील प्रसंग वाचायचे आहेत आणि अक्षयने विचारलेले प्रश्न अंदाजाने आपल्याला सांगायचे आहेत. आता सिच्युएशन आहे ए सिच्युएशन, अमित अँड अजय आर फायटिंग. अमित आणि अजय मारामाऱ्या करत आहेत. आता त्याचं आन्सर आहे अमित सेड ही टूक माय पेन्सिल अँड ब्रोक इट. त्याने माझी पेन्सिल घेतली आणि त्याने ती तोडली. आता इथे व्हाय क्वेश्चन येणार आहे अक्षय सेड व्हाय आर यू फायटिंग विथ अजय. आता सिच्युएशन बी, अजय इज गोईंग होम. त्याचं आन्सर आहे अजय सेड आय एम हंग्री. आणि व्हाय क्वेश्चन आहे व्हाय आर यू गोईंग होम. त्यानंतर सिच्युएशन सी आहे अमित इज वेटिंग ॲट द बस स्टॉप. आता त्याचं आन्सर आहे अमित सेड आय एम वेटिंग फॉर द 10 o'clock बस. आता व्हाय क्वेश्चन आहे अक्षय सेड व्हाय आर यू वेटिंग ॲट द बस स्टॉप. अशा पद्धतीने आपणास या ठिकाणी व्हाय क्वेश्चन जे आहेत तर ते अंदाजाने लिहायचे आहेत. Thanks for visiting to our channel. Please like, share and subscribe our channel. Thanks a lot.